टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मला वाटतं साखर कारखान्याच्या बाबतीत एनसीडीसी कडून जे पैसे आलेले आहेत, राज्य शासनाला माझी विनंती आहे की जे एनसीडीसी कडून या राज्यातल्या कारखान्यांना पैसे आलेले आहेत, गव्हर्नमेंटने गॅरंटी दिलेली आहे, त्याचं व्याज सुद्धा काही कारखान्यांनी भरलेलं नाही। 200 कोटी कर्ज घेऊन काही लोकांनी 75,000च्या वर क्रशिंग त्या ठिकाणी केलेलं नाही। आणि म्हणून हा शासनाचा पैसा नेमका कुठं खर्च होतोय, त्याचं दायित्व कुणाला आहे का नाही, याचा विचार पहिला शासनाने या ठिकाणी केला पाहिजे। आणि मला वाटतंय दादा सहकारामध्ये बरेच वर्ष काम करतायत, सहकारातूनच त्यांचं नेतृत्व पुढे आलेलं आहे। एका कारखान्यापुरता विचार न करता ही शुगर इंडस्ट्री राज्याची आहे, राज्यातले सगळे साखर कारखाने हे शेतकऱ्याच्या साठी काम करतात। सगळ्यांना धरून त्यांचं धोरण झालं तर राज्याच्या व्यापक हिताचा विचार त्यांनी केला असं सिद्ध होतं। पण आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना सूचना दिल्याचं समजतं की अजितदादा जो काही निधी वाटप करतात त्यावर वॉच ठेवा। आणि ह्या सगळ्या प्रकारानंतर अजितदादांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणं, एकनाथ शिंदेची भेट घेणं, ह्या सगळ्या नाराजी नाट्य आणि एकूणच ह्या सगळ्या प्रकाराकडे कसं बघतात? हे नॅचरल अलायन्स नाही आहे। महायुती हे आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स असल्यामुळं या आलबेल नाही आहे, हे याच्यावरून दिसून येतं। 5 वाजता आम्ही 12 जिल्ह्यातल्या लोकांची ऑनलाईन बैठक या ठिकाणी घेतोय, कारण की ताबडतोब सगळीकडे पोहोचणं शक्य नाही। काल आज राजू शेट्टी धाराशिवला त्या ठिकाणी, मी आज सोलापूरला एका कार्यक्रमानिमित्तानं जाणार आहे, तिथेही काही लोकांच्या माझ्या भेटीगाठी या ठिकाणी होतील। आणि पुढची रणनीती या संदर्भात ती या 12 जिल्ह्यातली काय असेल हे आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी ठरवू। महाविकास आघाडी म्हणून या सगळ्या प्रश्नामध्ये पहिल्यापासून आम्ही आहोत, पुढे देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही राहू। आम्ही मागच्या वेळी मुद्दा मांडलेलाच आहे। आता अधिवेशनात मंजूर किंवा हा नामंजूरचा विषय नाही, कॅबिनेटने याला मंजुरी दिलेली आहे। एका बाजूला 9.5 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे, आता परत हे हुडको कडून कर्ज घेणार आहे। 8.5% कर्ज या ठिकाणी आहे, 12,000 कोटी कर्ज आणि 7,500 कोटी व्याज, या पद्धतीच्या 20,000 कोटीला मान्यता दिलेली आहे। आणि मला वाटतं आता अर्थ डीपीडीसीला आता निधी किती आला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं असणाऱ्या विम्याचे शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत, सोयाबीनला या ठिकाणी भाव त्या ठिकाणी मिळालेला नाही, परंतु प्रायोरिटी ही कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रायोरिटी या राज्य शासनाला आहे असं म्हणायचं का? कारण ज्या पद्धतीने हा प्रोजेक्ट भेटण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाची राज्यातल्या महायुतीच्या सरकारमध्ये हातबलताई आता बजेटवरून, डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या निर्णयातून वेगवेगळे निर्णय आज होताना आपण पाहतोय। आज अनेक मंत्री एकमेकाच्या विरुद्ध बोलताना आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळते। आणि या दोन्ही पक्षांना हे आता म्हणजे हातबलता ही दोन्ही पक्षाची वेगवेगळ्या माध्यमातून आता राज्यात दिसत आहे। आज या संदर्भात राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून आमच्या शुभेच्छा या ठिकाणी आहेत। ज्या कर्तृत्वान राजांनी समतेचा संदेश दिला आणि सर्व समाजातल्या लोकांना बरोबर घेऊन राज्य करण्याची भूमिका घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं पुढे जाण्याची भूमिका घेतली, त्यांचं स्मरण करणं आणि त्यांचं कार्य पुढे घेऊन जाणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असते। कसं बघता याकडे? कारण एका बाजूला विरोध वाढत असताना अशा पद्धतीने मला वाटतंय निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द अशी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती आणि जाहीर केलं होतं, ते सगळ्यांच्या समोर जाहीर केलं। म्हणजे मतासाठी फक्त घोषणा होती का असा प्रश्न आता जनतेला या ठिकाणी पडला। आणि मग गरज नसलेला महामार्ग, मी सातत्यानं म्हणतोय गरज नसलेला, याला कारण आहे कारण की रत्नागिरी नागपूर हायवे आहे आणि म्हणून गरज नसलेला महामार्ग शेतकऱ्यांच्या माती लादू नका अशी आमची पुन्हा एकदा शासनाला विनंती असते। बाईट देत असताना हे सगळे संभ्रमात टाकणारी बाईट अजूनही देत आहे। अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न जर काय मांडत असतील तर त्यांचा देखील विचार होईल असं देखील आता म्हणतात। मात्र ज्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे त्यावेळी मात्र ही सगळी भूमिका त्यांनी मांडली नाही। मला वाटतंय ज्यावेळी ही अधिसूचना निवडणुकीच्या आधी फक्त कोल्हापूर जिल्ह्यातली रद्द झाली, ती पुन्हा अधिसूचना त्या ठिकाणी काढली असं आमची माहिती आहे। म्हणजे आहे तीच अलाइनमेंट ठेवून हा रस्ता पुढे जाणार। 3-4 टप्पे आहेत, यातले पहिल्या 3 टप्प्याचे टर्म्स ऑफ रेफरन्सेस झालेले आहेत, 4थ्या टप्प्यामध्ये मात्र हा सगळा रस्ता सह्याद्रीच्या सगळ्या परिसरातून जात असल्यामुळे एन्व्हायरमेंट असेसमेंट आणि त्याचा इम्पॅक्ट हा झाल्याशिवाय हा 4था टप्पा घेणं शासनाला शक्य होणार नाही।
आणि म्हणून ती अलाइनमेंट बदलायचं हे करायचं अशा ज्या चर्चा आहेत ते साफ खोटं आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की हा कोल्हापूर जिल्ह्याचा फक्त प्रश्न नाही तर हा 12 जिल्ह्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला वाटतं आता सन्माननीय मुश्रीफ साहेब असतील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जे असतील ते मंत्रिमंडळात काय बोलले आम्हाला माहित नाही, परंतु नंतर बातम्या आल्या की त्यांनी त्या ठिकाणी विरोध नोंदवला का नाराजी व्यक्त केली आम्हाला नेमकं माहित नाही. आता तुमच्या समोर काय बोलले मला माहित नाही. आणि त्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होणं गरजेचं आहे की बाबा नेमकं राज्य शासन म्हणून भूमिका काय आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.